मागवण्यात आलेला आहे, बोलवण्यात आलेला आहे आणि यानंतर या प्रवाशांना या विमानातून जाता येईल। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी पंढरपुरातून आहे। समस्त बडवे समाजानं पांडुरंग कृष्णाजी बडवे यांच्या घराजवळच स्वतंत्र विठ्ठलाचं मंदिर उभारलंय। बडवे समाजानं पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे। 15 जानेवारी 2014 पासून खंडित झालेली उपासना सेवा जी आहे ती उपासना सेवा सुरू करण्यासाठी स्वतंत्र विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। आणि याविषयी काही वेळापूर्वी शशिकांत पागे हे जे माजी अध्यक्ष आहेत विठ्ठल रखुमाई मंदिराचे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। ज्याला कोणाला स्वतःच्या घरी असो, स्वतःच्या गावी असो, पंढरपुरातच असो, कुणी असं कितीही मंदिर बांधली काय झाली त्याला रोखता येणार नाही। पण ही कितीही मंदिर बांधली तरी मूळ जे विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिर आहे त्याच्यावरती जी भक्ती आहे आणि ज्या खास करून विठ्ठल मंदिरामध्ये ज्या चरणावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून ते आज सगळ्या जे संत होऊन गेले त्या सर्व संतांनी जिथं माथा आपला टेकलाय, खऱ्या वारकऱ्यांना आणि भक्तांना त्या चरणांचं आकर्षण कायम राहणार आहे। शिवाय ती जी मूर्ती आहे ती योगमुद्रा आहे, त्या योगमुद्रेसारखी दुसरी योगमुद्रा तयार करणं अशक्य आहे। जाऊयात अहमदनगरमध्ये। अहमदनगर निघोज ऑनर किलिंग घटनेला नवीन वळण मिळालंय। 1 मे रोजी मंगेश आणि रुक्मिणी या दाम्पत्याला मुलीच्या घरच्यांनी जाळलं नसल्याचं निष्पन्न झालंय। उलट रुक्मिणीला तिचा पती मंगेशनंच जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचंही स्पष्ट झालंय। यात रुक्मिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी तपासाचा अहवाल पारनेर कोर्टात सादर केला। त्यात मंगेश रणशिंगे याने बायकोला म्हणजेच रुक्मिणीला जाळलं असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। न्यूज 18 लोकमतची बातमी पुन्हा एकदा खरी ठरली आहे। घटना उघडकीस आल्या आम्ही हे रिपोर्ट केलं होतं की संशयाची सुई ही मृत पतीवरच आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी घटनेनंतर घेतलेला आढावा आपण पाहूयात। मंगेश रणसिंग याच्या फिर्यादीवरून ऑनर किलिंगचा गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र या ठिकाणी स्थानिकांशी बोलल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःच्या बायकोला या दारातून न जाता मागून तो उडी मारून भेटायला का गेला। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंगेशने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बायकोच्या वडील मामा यांनी पेटवून दिलं, पेट्रोल टाकून पेटवल्यानंतर काही क्षणात भडका उडतो आणि त्यानंतर हे दार लावून ते पळून गेले असं जवाब आहे। मात्र भडका उडाल्यानंतर पेटवणारे या ठिकाणी येईपर्यंत ते पेटले असतील आणि भर वस्तीतलं हे घर आहे, ते पेटवणारे या ठिकाणून जाताना लोकांना दिसले का नाही हा दुसरा प्रश्न। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पेटलेल्या अवस्थेत नवरा बायकोंना बाहेर काढण्यासाठी हे दार तोडण्यात आलं। हे दार तोडल्यानंतर केवळ जळालेल्या अवस्थेत ते 2 नवरा बायकोच आतमधून बाहेर आले, मग पेटवणारे गेले कसे? खरंच रुक्मिणीच्या वडिलांनी मामांनी त्यांना पेटवलं का त्या दोघांनी आपसातल्या भांडणातून हा प्रकार केला? हे शोधून काढणं पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे।